नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. वार्षिक 10 लाखाहून अधिक उत्पन्न असलेल्यांना यापुढे सवलतीच्या दरात गॅस न देण्याचा केंद्राचा निर्णय. राज्यात लवकरच तेल शुद्धीकरण प्रकल्प सुरू करण्याची पेट्रोलियम राज्यमंत्र्यांची घोषणा. मुंबई पोलीस सेवा लवकरच आधुनिक होणार. पोलिसांना कायमस्वरूपी घरं देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील. राष्ट्रीय तपास संस्थेचं काम प्रशंसनीय असल्याचं राजनाथ सिंग यांचं प्रतिपादन. संसदेच्या आगामी अधिवेशनात वस्तू आणि सेवा कर निश्चित मार्गी लागणार अशी अरुण जेटली यांची ग्वाही. आणि गुंतवणूकदारांना फसवणाऱ्या समृद्ध जीवन कंपनीचा मालक महेश मोतेवारला अटक. नमस्कार आणि आता सविस्तर वृत्त. देशात वार्षिक करपात्र उत्पन्न 10 लाखाहून अधिक असलेल्या कुटुंबांना स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरवर यापुढे अनुदान मिळणार नाही. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं आज या संदर्भात प्रसिद्धीपत्रक जारी केलं आहे. पुढच्या महिन्यापासून ग्राहकांच्या स्वयंघोषणेच्या माध्यमातून हे अनुदान बंद केलं जाईल. सध्या देशात सुमारे 16.5 कोटी ग्राहकांना स्वयंपाकाचा गॅस मिळतो. त्यापैकी अनेकांनी सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनुदानाची सवलत परत केली आहे. मात्र त्यानंतरही उच्च उत्पन्न गटातल्या अनेकांना या अनुदानाचा लाभ मिळत आहे. हे लक्षात घेऊन 10 लाखाहून अधिक उत्पन्न गटाचं अनुदान काढून घेण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. सध्या 57,50,000 लोकांनी हे अनुदान सोडलं असून त्या अनुदानाची 14,78,00,000 रुपये रक्कम दारिद्र्य रेषेखालच्या ग्राहकांच्या खात्यात थेट जमा केली जात आहे, असं मंत्रालयानं म्हटलं आहे. महाराष्ट्रात लवकरच किनारी भागात नवा तेल शुद्धीकरण प्रकल्प सुरू केला जाईल अशी घोषणा केंद्रीय पेट्रोलियम राज्यमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज मुंबईत केली. भारत पेट्रोलियमच्या मुंबई रिफायनरीमध्ये खनिज तेल शुद्ध करणाऱ्या अत्याधुनिक क्रूड डिस्टिलेशन युनिटचं आज त्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही या कार्यक्रमाला उपस्थित होते. प्रधान यांच्या घोषणेचं स्वागत करत राज्य सरकार या प्रकल्पासाठी किनारी मार्गावर जागा उपलब्ध करून देईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. या संयंत्रामुळे पर्यावरण अधिक स्वच्छ राखायला आणि ऊर्जेचा प्रभावी वापर करून इंधन बचत करायला मदत मिळेल असं प्रधान म्हणाले. सुमारे 1,419 कोटी रुपये खर्चानं वार्षिक 6 दशलक्ष टन शुद्धीकरणाची क्षमता असलेलं हे संयंत्र जुन्या संयंत्राच्या जागी प्रस्थापित करण्यात आलं आहे. यामुळे सल्फर डायऑक्साईड वायूच्या उत्सर्जनात घट होईल. परिणामी 30% इंधन बचतीमुळे दरवर्षी सुमारे 128 कोटी रुपयांची बचत होण्याची अपेक्षा आहे. पोलिसांना कायमस्वरूपी घरं मिळवून देण्यासाठी सरकार सर्व प्रकारे मदत करेल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज मुंबईत नव्या पोलीस आयुक्त कार्यालयाचं उद्घाटन झालं. त्यावेळी ते बोलत होते. मुंबई पोलीस सेवा लवकरच अत्याधुनिक होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. येत्या वर्षभरात संपूर्ण मुंबई शहरात सीसीटीव्ही कॅमेरे लावले जातील असंही ते म्हणाले. या नव्या इमारतीतल्या 5व्या मजल्यावर सीसीटीव्ही कॅमेरासाठीचा नियंत्रण कक्ष असणार आहे. या कार्यक्रमाला उद्योगमंत्री सुभाष देसाई, शिक्षणमंत्री विनोद तावडे, खासदार अरविंद सावंत, मुंबईचे पोलीस आयुक्त अहमद जावेद उपस्थित होते. राष्ट्रीय तपास संस्थेच्या माध्यमातून मूलतत्ववाद, दहशतवाद आणि माओवाद्यांच्या कारवायांवर नियंत्रण आणण्यात केंद्र सरकारनं लक्षणीय यश मिळवलंय असं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलंय. लखनौमध्ये या संस्थेच्या नव्या कार्यालयाच्या शिलान्यास समारंभात ते बोलत होते. या संस्थेची स्थापना झाल्यापासून गेल्या 6 वर्षात जवळपास 100 अत्यंत जटिल प्रकरणं हाताळली आणि त्यातल्या 93 प्रकरणातल्या गुन्हेगारांना शिक्षाही झाल्या. सध्याचे गुन्हेगार आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून गुन्हे करतात. त्यामुळे तपास संस्थांनीही या तंत्रज्ञानाचा खूप मोठ्या प्रमाणावर अवलंब करायला हवा असं राजनाथ सिंग यांनी सांगितलं. भारतात सामाजिक, पारंपरिक आणि सांस्कृतिक मूल्य प्रभावी असल्यानं इथले मुसलमान तरुण इसिस या दहशतवादी संघटनेत सामील होण्याची शक्यता नसल्याचंही ते यावेळी म्हणाले. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात वस्तू आणि सेवा कर विधेयक पारित झालं नसलं तरी पुढच्या अधिवेशनात ते निश्चितपणे मार्गी लागेल अशी आशा केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केली आहे. आज नवी दिल्लीत पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
वस्तुतः वस्तू आणि सेवा कर विधेयक संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारनंच आणलं होतं, पण आता केवळ राजकीय कारणांसाठी काँग्रेसनं आपला पवित्रा बदललाय. पण अर्थातच अशी आडमुठी भूमिका काँग्रेस कायमच घेऊ शकणार नाही. काँग्रेसचं मन वळवण्याकरता आपण सतत प्रयत्नशील असू, असं ते म्हणाले. अप्रत्यक्ष कर प्रणाली अधिक सोपी आणि सुटसुटीत व्हावी आणि देशभरात ती समान पद्धतीनं अंमलात यावी, हा वस्तू आणि सेवा कर विधेयक आणण्यामागचा मुख्य हेतू आहे. महानगर टेलिफोन निगम लिमिटेडनं आजपासून देशभरात फ्री रोमिंग सेवा सुरू केली आहे. दूरसंवाद आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी नवी दिल्लीत एका पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. बीएसएनएलनं याआधीच आपल्या ग्राहकांना देशभर फ्री रोमिंग सुविधा दिली आहे. त्याचबरोबर येत्या मार्च महिन्यापर्यंत देशाच्या विविध भागात सुमारे 2,500 ठिकाणी वायफाय सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल, असंही त्यांनी सांगितलं. पारंपरिक शेतीला कौशल्य विकासाची जोड देऊन शेतकऱ्यांना आधुनिक शेतीकडे वळवणं हेच आज महत्त्वाचं आहे. हाच जय किसान जय विज्ञान सप्ताहाचा मुख्य उद्देश आहे. भारतीय कृषी संशोधन परिषदेतर्फे 23 डिसेंबर ते 29 डिसेंबर या काळात जय किसान जय विज्ञान या सप्ताहाचं आयोजन केलं जातं. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवस आणि दिवंगत पंतप्रधान चौधरी चरण सिंग यांच्या जयंतीचं औचित्य साधून त्यांनी कृषी क्षेत्रात केलेल्या भरीव कामगिरीबद्दल हा सप्ताह साजरा केला जातो. भारत हा कृषीप्रधान देश आहे, मात्र निसर्गाचा लहरीपणा, सिंचनाच्या अपुऱ्या सुविधा इत्यादी कारणांमुळे आज पारंपरिक शेती व्यवसाय सोडून कामधंद्यासाठी शहरांकडे येणाऱ्यांचं प्रमाण वाढलं आहे. अशा परिस्थितीतही कृषीला तंत्रज्ञानाची जोड देऊन स्वतःबरोबरच समूह शेतीद्वारे इतर शेतकऱ्यांचंही जीवन समृद्ध करणारे प्रगतिशील शेतकरी कृषी क्षेत्रात नवा पायंडा निर्माण करतायत. नांगरणी, तण कापणी, कीटकनाशक फवारणी इत्यादी शेतीच्या कामांमध्ये विज्ञानामुळे आमूलाग्र प्रगती झाली आहे. त्याचबरोबर गच्चीवरील शेती, कमीत कमी जागेत विविध प्रकारच्या झाडांची लागवड, कृत्रिम परागीभवन, पॉलीहाऊस, सौर ऊर्जेचा वापर करून कृषी संशोधकांनी शेतीला नवा आयाम दिलाय. कृषी क्षेत्रातला कौशल्य विकास आणि संधी याविषयी अधिक चर्चा करण्यासाठी कोकण विभागाचे कृषी सहसंचालक महावीर जंगटे आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. नमस्कार सर, आपलं 9:30च्या बातम्यांमध्ये स्वागत. आपण आत्ता बघितलं की जय किसान जय विज्ञान असा सप्ताह साजरा केला जातोय आणि खरोखरच किसान आणि विज्ञान हे जर एकत्र आले तर मला वाटतं कृषी क्षेत्रामध्ये आमूलाग्र क्रांती होऊ शकेल. हे आपण खूप वर्षापूर्वी जाणलेलंच आहे. अनेक ठिकाणी आपण त्याची उदाहरणंही पाहिलेली आहेत. पण सध्या आपण बघतोय मेक इन इंडिया सारख्या मोठ्या योजना असेल किंवा कौशल्य विकास हा जो एक खूप मोठा उपक्रम देशभरात आता आपल्या प्रधानमंत्र्यांनी हाती घेतलेला आहे तो असेल, तर त्याच्या आधारे सुद्धा आपण जय किसान जय विज्ञान हा जो सप्ताह साजरा करतोय तर त्याला कशी जोड दिली जाईल? आपण देशामध्ये जर पाहिलं की आपण मेक इन इंडियाचा असा अर्थ घेतला जातो आपण की हा मोठे उद्योग आहेत याच्या बाबतीत. मात्र देशातील एकूण जर लोकसंख्या आपण पाहिली तर ती 60% शेतीशी निगडीत आहे. अच्छा. आता 60% शेतीशी निगडीत असलेल्या लोकसंख्येचा जर आपण विचार केला तर या लोकसंख्येची जर क्रयशक्ती वाढवायची असेल आणि क्रयशक्ती वाढल्यानंतरच हे मेक इन इंडियामधलं जे काही उत्पादन तयार होणार आहे त्याचा फायदा आपण ह्या मेक इन इंडियाला मिळू शकेल. बरोबर. या रोजंदारी वाढवायची जर असेल तर ह्या रोजंदारीसाठी आपल्याला याची क्रयशक्ती वाढवावी लागेल आणि क्रयशक्ती कशी वाढेल तर ही जी रोजंदारीत वाढ होऊ शकेल. फक्त रोजंदारी वाढ होऊन चालणार नाही. आज परंपरागत शेतीमध्ये जर रोजंदारी वाढली तर ग्रामीण भागातला जो सुशिक्षित बेकार आहे किंवा तरुण आहे याला जर 4 पैसे जास्त मिळत असतील तरच तो या शेतीमध्ये राहण्याचा प्रयत्न करेल, गावाकडे राहण्याचा प्रयत्न करेल. आणि याच्यासाठी त्याच्याकडे काही कौशल्य असलं पाहिजे. म्हणून कौशल्य जर त्याला आपण दिलं आणि कौशल्याचा जर आपण त्याचा विकास केला तर आपल्या निश्चितच शेतीमधलं कौशल्य वाढेल, उत्पादन वाढेल आणि माननीय पंतप्रधान महोदयांचा जो मेक इन इंडियाचा जो संदर्भ आहे तो आपल्याला शेतीमध्ये निश्चित चांगला आणता येईल. बरोबर. आणि कौशल्य विकासाचा सुद्धा आपण वापर कसा कृषी क्षेत्रामध्ये करून घेऊ शकतो? आता कौशल्य शेती क्षेत्राचा जर विचार केला तर आपल्याकडे 2 भाग आहेत. एक काढणीपूर्व जे शेतीचं उत्पन्न येतं तर काढणीपूर्व काही कौशल्य आहेत आणि काढणीनंतरची काही कौशल्य आहेत. बरोबर. उदाहरणार्थ जर असं पाहायचं झालं की आपल्या महाराष्ट्राचा जर विचार केला तर आपल्याकडे द्राक्ष शेती मोठ्या प्रमाणात आहे. बरोबर. डाळिंबाची शेती मोठी प्रमाणात आहे. आंब्याची शेती मोठ्या प्रमाणात आहे.
डाळिंब आणि द्राक्षाचा जर आपण फक्त छाटणी काढणीपूर्वीची जर विचार जर केला तर ही छाटणी ही कौशल्य आहे. द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांनी ते आत्मसात केलेलं आहे, मात्र डाळिंबाच्या शेतामध्ये ते अजून आत्मसात झालेलं नाही. अच्छा. जर आता आपल्या राज्यामध्ये जवळ 6-7 जिल्ह्यामध्ये डाळिंबाचं क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. नाशिक, सोलापूर, ठाणे, म्हणजे बुलढाणा सर्वेजापर्यंत आपल्याला डाळिंबाचं क्षेत्र वाढलेलं आहे. अच्छा. मात्र जर छाटणी करण्यासाठी आपल्याला नाशिक मालेगावहूनच मुलांची बोलावी लागते. का तर तिथं त्याचं कौशल्याचा विकास झालेला आहे. असं काढणीपूर्वक जर छाटणी जी असेल तर त्यासाठी आपल्याला त्याचं प्रशिक्षित केलं पाहिजे, त्याला कौशल्य दिलं पाहिजे. राज्यामध्ये आपल्याला माहित आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये पाण्याची कमतरता मोठ्या प्रमाणात आहे आणि अशा वेळेला जर शेतीला पाणी द्यायचं असेल तर ठिबक मार्फतच द्यावं लागेल किंवा त्याला ड्रीप म्हणतो आपण. हे ड्रीप जरी आपण शासनाच्या अनुदानावर त्यांना शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिलं तरी देखील त्याचं निगा राखणं, ही निगा राखण्यासाठी काही कौशल्य निश्चित आत्मसात आपल्याला शेतकऱ्यांनी करावं लागेल आणि याच्यासाठी काही तरुण वर्ग समोर येईल आणि अशातली कौशल्य ते तयार करू शकेल. बरोबर. याच्यानंतर काढणी पश्चात आज आपण पाहिलं असेल की रेडी टू ईट नावाची संकल्पना आता आलेली आहे की आपल्याला मोठ्या शहरीकरण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गृहिणीला आपल्याला त्या आपल्या दोन्ही कामातून वेळ नाही आहे. अशा वेळेला ती जी काही रेडी टू ईट मध्ये असे तयार होईल तिला ती करता येत किंवा मोठ्या प्रमाणात आपल्या राज्यामध्ये फळं मोठ्या प्रमाणात आहेत. याचं फक्त आपण ग्रेडिंग पॅकिंग केलं, व्यवस्थित जी प्रक्रिया केली तर ती निश्चितपणे शेतकऱ्याला 4 पैसे मिळून जातील आणि तरुण वर्गाला त्याचं काम पण मिळू शकेल. आपल्याकडे आज आता सध्या आपण पाहिलं की तूर डाळीचा प्रॉब्लेम आहे. तर छोटे छोटे उद्योग मध्ये डाळ प्रक्रिया असेल किंवा काजूच्या छोटे प्रक्रिया उद्योग तयार करता येतील. अशा मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञान आणि कौशल्याची जर जोड घातली तर ह्या काढणीपूर्व आणि काढणी पश्चात मध्ये देखील आपल्याला ग्रामीण तरुणाला हा कार्यक्रम देता येईल आणि याची कौशल्य आपल्याला मोठ्या प्रमाणात तयार करता येईल. बरोबर. आपल्याकडे 4 कृषी विद्यापीठं आहेत, तिथे आपण कृषीविषयक शिक्षण देतच असतो. शिवाय कृषी अभियांत्रिकी ही सुद्धा एक खूप मोठी शाखा आहे. तर ह्या दोन्हीकडे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील ह्या कौशल्य विकासाचा वापर करून कृषी क्षेत्रात काही ना काही वेगळं करता येईल, पुन्हा गावाकडे वळता येईल, असा काही फायदा नक्कीच होऊ शकणार आहे का? खरं म्हणजे आज फार मोठी गरज आहे ग्रामीण भागामध्ये गावाकडे. आता दिवसेदिवस आपण म्हणतो की मजुरांची उपलब्धता शेतीमध्ये कमी होते आहे. तर अशा वेळेला जर आपल्याला थोडीशी अभियांत्रिकी यात आणली, मशिनरी यात आणली तर आपल्याला निश्चितपणे कमी वेळेत कमी श्रमामध्ये आपल्याला जास्त उत्पन्न काढता येते. उदाहरण दाखल झालं की आपल्याला साधा औषध फवारणी करायची जरी झाली तर औषध फवारणीमध्ये ती अभियांत्रिकी कौशल्य आहे. बरोबर. त्याचं ज्ञान ह्या अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्याकडे आहे. किंवा नवीन ग्रीन हाऊस किंवा शेडनेट सारखी नवीन तंत्रज्ञान उपलब्ध झालेलं आहे. याची उभारणी असेल, त्याचं देखभाल दुरुस्ती करणं असेल किंवा आपण मी आता मगाशी म्हटल्याप्रमाणे ड्रीप सारखी आहे की सूक्ष्म सिंचनासाठी टेक्नॉलॉजी आहे, तंत्रज्ञान आहे. याचाही मेंटेनन्स जर आपण त्या अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी केला तर ह्याही मुलांना ग्रामीण भागामध्ये रोजगार उपलब्ध होईल, त्यांचं कौशल्य वापरात येईल आणि शेतकऱ्याची उत्पादकता या दृष्टीने वाढवता येईल आणि त्या दृष्टीनं कृषी विद्यापीठातल्या ह्या दोन्ही विंगच्या म्हणजे शाखेतल्या मुलांना निश्चित त्याचा फायदा होऊ शकेल. बरोबर. मग आता ह्या सगळ्या कौशल्य विकास आपण राबवायला सुरुवात केलेली आहे, मेक इन इंडिया सुद्धा आता आपल्याकडे येऊ घातलेलं आहे. तर ह्याला तरुणांचा प्रतिसाद कसा काय मिळतोय? म्हणजे कारण ह्यात तरुणच जास्तीत जास्त आले पाहिजे. कारण पारंपरिक शेती आज आपण वर्षानुवर्ष करतोय, पण जो जुना शेतकरी आहे तो त्या पारंपरिक शेतीलाच अजून चिकटू नये. त्यांना असं वाटतं आहे त्यात समाधानी राहूया, पण तरुणांचं तसं नाहीये. त्यांच्या अँबिशन्स जास्त असतात किंवा त्यांना पैसाही जास्त हवा असतो आणि तरुण पण सुद्धा असतं, त्यामुळे काम करण्याची एक धमक पण असते. तर तरुणांचा याला प्रतिसाद कसा काय मिळतोय? निश्चित आपल्या राज्यामध्ये हे तरुण शेतकरी आता पुढे येत आहेत. कारण आज जे काही उत्पन्नाचं साधन शेतीमधलं आहे ते जर नवीन कौशल्य वापरून जर करत असेल आणि हे कौशल्य नेमकं या तरुणांच्याकडे उपलब्ध आहे, त्यांची शिकायची प्रवृत्ती आहे. मी मग सांगितलं ग्रीन हाऊस सारखं जे आहे की हे नवीन तंत्रज्ञान, उच्च तंत्रज्ञान आहे, त्याला हायटेक म्हणतात. हे शेतकरी मुलं हे घेत आहेत. नवीन IT चं मोठं क्षेत्र आहे. इंटरनेटच्या माध्यमातून शेतीमधली फार मोठ्या प्रमाणात माहिती मिळते आहे आणि ही मुलं त्याची आत्मसात करून या शेतीकडं, त्यांच्याकडे वडिलोपार्जित जी शेती आहे याच्याशिवाय नवीन शेती सुद्धा घेऊन ही तरुण मुलं ह्याकडे आकृष्ट होत आहेत. राज्यातलं असे अनेक जिल्हे आहेत की ह्यामध्ये तरुण शेतकऱ्यांनी आपली ही शेती आपल्या ताब्यात घेतलेली आहे आणि त्याचं उत्पादन करण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. बरोबर. असं एखादं तुम्हाला उदाहरण सांगता येईल का की एखाद्या गावामध्ये काहीतरी असा आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून खूप मोठी क्रांती घडवली आहे, त्या गावाचं एकदम खूप रूपच पालटलंय, असं एखादं सांगता येईल का उदाहरण? निश्चितच आपल्याला उदाहरण चांगलं देता येईल. आता सातारा जिल्हा हा जर एक छोटासा आपण जिल्हा समोर घेतला तर या जिल्ह्यामध्ये ग्रीन हाऊस मधून फुलशेती करणं, ग्रीन हाऊस मधून भाजीपाला तयार करणं ही फार मोठ्या प्रमाणात मोठी ही सक्सेस स्टोरी किंवा यशोगाथा झालेली आहे.
आज सातारा जिल्ह्यामध्ये जवळजवळ 1500 ग्रीन हाऊसेस 10 गुंठ्याचे प्रति 10 अच्छा. गुंठा अशी मोठ्या प्रमाणात तयार झालेली आहे. बापरे. आपण जे आज मार्केटमध्ये जरबेसारखं फुल पाहतोय, गुलाबासारखं फुल पाहतोय, कार्नेशन सारखं फुल पाहतोय, हे मोठ्या प्रमाणात आपल्याकडे या सातारा जिल्ह्यामधून तयार झालेलं आहे. अच्छा. आणि ही सर्व तरुण मुलं ही फुलं तयार करतायत, मार्केटमध्ये आणतायत. फक्त फुल तयार करणं नाही तर त्याचं ग्रेडिंग करणं, पॅकिंग करणं यासारखे ते तयार करतायत. आणि मोठं मार्केट म्हणजे दिल्लीतलं आझाद मंडी असेल किंवा दादरचं आपलं मुंबईमधलं दादरचं मोठं फुल मार्केट असेल, ह्यामध्ये ह्या साताऱ्यामधलेच आज फुलं मोठ्या प्रमाणात येत आहेत. आणि ही अत्यंत चांगली ग्रीन हाऊसची यशोगाथा शेतीमधली सातारा जिल्हा आपल्याला निश्चित आणि चांगलं उत्पन्नही त्यांना मिळत आहे. पारंपरिक शेती आणि आधुनिक शेती या दोन्हीमध्ये कौशल्य विकास हा जो आपला कार्यक्रम आता हाती घेतलाय आपण, त्याने कसा काय फरक पडू शकेल आणि कसा कसा पडायला हवा असं वाटतं आपल्याला? काय पारंपरिक शेतीमध्ये आपलं जी काही नेहमीची शेतीची जी पद्धती आहे त्यामध्ये जी उत्पादकता आहे ह्याचा जर विचार केला आणि त्याच्यापासून मिळणारं उत्पन्न याचा जर विचार केला तर ह्याचा ताळमेळ बसत नाहीये. म्हणून आपल्याला नवीन आधुनिक शेतीकडे निश्चितपणे वळावं लागेल. आपल्याला जे मार्केटमध्ये ज्या मालाची गरज आहे, ज्या मालापासून आपल्याला शेतीमध्ये चांगले 4 पैसे मिळत आहेत, अशी जर उत्पादन आपण घेऊ शकलो तर निश्चितमध्ये ही आपली आधुनिक शेती होऊ शकते. आणि याच्यासाठी नवीन तंत्रज्ञान निश्चितपणे उपलब्ध आहे. मग अनेक विद्यापीठांनी संशोधित केलेलं आहे. शेतकऱ्यांनी स्वतःच्या कसबीवर तंत्रज्ञान डेव्हलप केलेलं आहे. तर ह्या तंत्रज्ञानाचा निश्चित आपल्याला उपयोग होऊ शकेल आणि शेतीमध्ये आपल्याला वाढ करता येईल. बरोबर. आपण हे तरुणांबद्दल बोलतोय, पण आपल्या समाजाचा जो अर्धा घटक जो आपण मानतो तो म्हणजे स्त्री वर्ग, तर महिला सक्षमीकरण सुद्धा, कौशल्य विकास आणि मेक इन इंडिया आणि कृषी क्षेत्रामधलं कौशल्य विकास याच्यामुळे होऊ शकेल का महिलांचं सक्षमीकरण? निश्चितच. कसं आहे की शेतीचा माल हा निश्चितच स्वयंपाकाशी निगडीत आहे, स्वयंपाकघराशी निगडीत आहे. आणि स्वयंपाक आणि महिला याचं म्हणजे रिलेशन आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे. आज मी मगाशी म्हटलं रेडी टू ईट सारखं मटेरियल आपण शेतीतूनच तयार करतो आहोत. बरोबर. यामध्ये आता उदाहरण दाखल आपल्याला सोया मिल्क असेल, आता आपल्या राज्यामध्ये सोयाबीनचं मोठ्या प्रमाणात उत्पन्न आहे, हे सोया मिल्क असेल आणि अतिशय चांगलं आहे आणि तब्येतीसाठी आहारामध्ये फार चांगलं आहे. त्याच्याशिवाय आपल्याला मगाशी मी सांगितलं डाळीची प्रक्रिया असेल, डाळ तयार केलेली असेल, काजूचे प्रकल्प असतील, अशा मोठ्या प्रमाणात महिलांनी सुद्धा विशेषतः ग्रामीण भागामध्ये जी महिला आहे आणि जी शेती करू पाहते, ग्रामीण भागात जे शेती करण्याचं जे प्रमाण जे आहे ते महिलांचं जास्त आहे. अच्छा. जे शेतीचं उत्पन्न येतं आहे तर त्याच्यापासून जर जास्त किंमत मिळत असेल, त्याला व्हॅल्यू ॲडिशन मिळत असेल तर असे छोटे उद्योग देखील ते आपल्या महिला करू शकतात. शेतीबरोबर काही जोडधंदे आहेत, उदाहरणार्थ कुक्कुटपालनासारखं आहे. आज आपण पाहतो की त्यात पण कौशल्य विकासाची गरज असते. निश्चितच गरज ते जर महिलांना मिळालं तर त्या सुद्धा एक पूरक आपल्या उद्योग स्वतःच्या पायावर उभा राहू शकतील, ते सक्षम होऊ शकतील. बरोबर. आणि शेतीमधला स्वतःचा शेतीमधली जी महिला आहे स्वतःच्या पायावर उभं राहू शकेल आणि शहरातल्या या महिलेला ती त्याची मदत करू शकेल, अशी ती आपल्या शेती सक्षम. या जय किसान जय विज्ञान सप्ताहाच्या निमित्ताने तुम्ही ही माहिती द्यायला आलात आणि कौशल्य विकास आणि मेक इन इंडियाचा उपयोग कृषी क्षेत्रात सुद्धा कसा होऊ शकेल याबद्दलची माहिती दिलीत, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि यानंतर वळूया आपण इतर बातम्यांकडे, पण त्याआधी एक छोटीशी विश्रांती. दृष्टिक्षेप सरत्या वर्षातल्या बातम्यांवर, 2015 मधल्या महत्वाच्या घडामोडी, ऐतिहासिक घटनांचे पडसाद, राजकीय, सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक, आर्थिक घडामोडी, विविध क्षेत्रातले पुरस्कार, सन्मान, क्रीडा क्षेत्रावरचा दृष्टिक्षेप, सरत्या वर्षातल्या या महत्त्वपूर्ण घटनांवर आधारित विशेष कार्यक्रम दृष्टिक्षेप सरत्या वर्षातल्या बातम्यांवर. प्रसारण 31 डिसेंबर 2015 संध्याकाळी 7:30 ते 8:30. पुनर्प्रसारण 1 जानेवारी 2016 सकाळी 9 ते 10 आपल्या सह्याद्री वाहिनीवर. अखिल भारतीय काँग्रेसचा आज 131वा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्त राज्यासह देशभरात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं. नवी दिल्लीत काँग्रेस मुख्यालयात अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पक्षाचा झेंडा फडकावला. पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग, ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद, आनंद शर्मा, शीला दीक्षित, मनीष तिवारी, गुलाम नबी आझाद यावेळी उपस्थित होते. मुंबईतही काँग्रेस स्थापना दिनानिमित्त टिळक भवन इथे विशेष कार्यक्रम झाला. यावेळी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान स्थापना दिवसाच्या निमित्तानं पक्षाच्या मुंबई विभागानं काँग्रेस दर्शन या मासिकाच्या हिंदी आवृत्तीत प्रसिद्ध केलेल्या एका निनावी लेखामुळे खळबळ उडाली. माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी काश्मीर, चीन आणि तिबेट प्रश्न चुकीच्या पद्धतीनं हाताळला असं या लेखात म्हटलं गेलं. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याबाबतही या लेखात काही आक्षेपार्ह मजकूर छापण्यात आलाय.
या लेखाबद्दल संजय निरुपम यांनी माफी मागितली. तसंच या लेखासाठी जबाबदार असलेले संपादक सुधीर जोशी यांना पदावरून काढून टाकण्यात आलंय. दरम्यान नागपुरात काँग्रेस स्थापना दिनानिमित्त शहर जिल्हा काँग्रेस समितीच्या वतीनं ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांना देण्यात आलेल्या मानपत्राचं जाहीर वाचनही यावेळी करण्यात आलं. चंद्रपुरात एक वाघीण अचानक गायब झाल्यानं तिचे 4 बछडे उपासमारीनं मरण पावल्यावर आता राज्य सरकारनं या प्रकरणी चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय. या तपास पथकात सीबीआय आणि वन खात्याचे अधिकारी असतील. जवळपास 2-3 आठवडे ही वाघीण नेमकी कोणत्या कारणामुळे गायब झाली त्याचा तपास हे पथक करेल. या वाघिणीची कोणी शिकार केली असावी, ती तहानेनं व्याकुळ होऊन किंवा विहिरीत पडून तिचा मृत्यू झाला असावा, अशा काही शक्यता वर्तवण्यात येत आहेत, असं राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज मुंबईत पीटीआयशी बोलताना सांगितलं. वाळू माफियांवर यापुढे मकोक्का अंतर्गत कारवाई केली जाईल. तसंच वाळू साठ्याची बेकायदा वाहतूक करणारे ट्रक परत केले जाणार नाहीत, तर ते लिलावात काढले जातील, अशी माहिती पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी आज दिली आहे. जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीनंतर पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. बेकायदा वाळू उपशामुळे पर्यावरणाचा मोठा ऱ्हास होतो आहे. याला पायबंद घालण्यासाठी कठोर कारवाई केली जाईल, असंही ते म्हणाले. पुणे ग्रामीण पोलिसांना 6 तालुक्यांसाठी अद्ययावत सुविधा असणाऱ्या गाड्या दिल्या जातील, असंही त्यांनी सांगितलं. यंदा पाण्याची तीव्र टंचाई असून त्याचं शास्त्रशुद्ध नियोजन करणं आवश्यक आहे, असंही बापट म्हणाले. दुष्काळ कायमचा घालवणारी समन्यायी पाणी वाटपाची आखणी सरकारनं करावी, त्यासाठी सरकारनं पुरेसा निधी उपलब्ध करावा, असं मत श्रमिक मुक्ती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी आज व्यक्त केलं. सोलापुरात श्रमिक मुक्ती दलाच्या 19व्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. सरासरीपेक्षा कमी पडणाऱ्या पावसाच्या तालुक्यांमध्ये सरकारनं सिंचन योजना पूर्ण कराव्यात, तसंच त्याकरता लागणारा निधी केंद्र सरकारकडून उपलब्ध करून घ्यावा, असंही ते म्हणाले. 2013च्या भूसंपादन कायद्याची तातडीनं अंमलबजावणी करून लाभ क्षेत्रातल्या बुडीत क्षेत्रातल्या शेतकऱ्यांना सवलती द्याव्या, या मागणीसह अनेक मागण्या या अधिवेशनात करण्यात आल्या. या दलातर्फे करण्यात आलेल्या मागण्यांवर केंद्र आणि राज्य सरकारनं मान्यता न दिल्यास येत्या फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात आंदोलन केलं जाईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. या अधिवेशनाला प्रमुख प्रतिनिधींसह 300पेक्षा अधिक स्वयंसेवक उपस्थित होते. नागपूर अधिवेशन काळात मातंग समाजाच्या मोर्चावर केलेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ आज अखिल भारतीय मातंग संघ भारतीय बहुजन आघाडीच्या वतीनं मुंबईत निदर्शनं करण्यात आली. या लाठीमाराचे आदेश देणाऱ्या अधिकाऱ्यांची न्यायालयीन चौकशी करावी, मोर्चेकरी कार्यकर्त्यांविरुद्ध दाखल करण्यात आलेले गुन्हे रद्द करावे, लाठीमारात जखमी झालेल्यांना 10 लाख रुपयांची मदत देण्यात यावी आणि मातंग समाजाला 8% आरक्षण देण्याची मागणी मान्य करावी, अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. या निदर्शकांनी या मागण्यांचं निवेदन मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलं. बाबासाहेब गोपले आणि कुसुमताई गोपले यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता. सरकारच्या योजनांची माहिती नागरिकांना व्हावी, याकरता वर्धा जिल्ह्यातल्या हिंगणघाट तालुक्यात समुद्रपूर इथल्या विद्याविकास महाविद्यालयात 3 दिवसांचं लोकमाहिती अभियान आयोजित करण्यात आलं आहे. हिंगणघाटचे आमदार समीर कुणावार यांच्या हस्ते आज या अभियानाचं उद्घाटन झालं. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांबाबत तज्ज्ञ लोक मार्गदर्शन करणार आहेत. 4 संवाद सत्रांमध्ये 16 व्याख्यानं आयोजित करण्यात आली असून युवक आणि जनसामान्यांचा मेळावाही यावेळी भरवण्यात येणार आहे. गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी फरार असलेला आरोपी समृद्ध जीवन कंपनीचा मालक महेश मोतेवारला आज उस्मानाबाद पोलिसांनी पुण्यातून अटक केली. गुंतवणूकदारांची 35 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी मोतेवार विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश उमरगा न्यायालयानं दिले होते. 2013 पासून मोतेवारला फरार घोषित करण्यात आलं होतं. त्यानंतर गेली 2 वर्ष पोलीस त्याचा शोध घेत होते. आज पुण्यातून मोतेवार याला अटक करण्यात आल्याचं उस्मानाबादचे पोलीस अधीक्षक अभिषेक त्रिमुखे यांनी सांगितलं. प्राथमिक माहिती ही आहे की तो पार्टनरशिपचा वाद आहे त्यांचा आणि त्यांच्याच पार्टनरनी त्यांच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. पार्टनरशिपमध्ये त्यांनी फर्ममध्ये इन्व्हेस्टमेंट केले होते आणि पार्टनर्सना न विचारता ती प्रॉपर्टी विक्रीला काढली होती. ही प्राथमिक माहिती माझ्याकडे आहे. अनेक नागरी समस्यांबाबत केवळ राज्यकर्त्यांना किंवा प्रशासनातल्या लोकांना दोष देऊन चालणार नाही. या समस्या तरुण वैज्ञानिकांनी सोडवण्याकरता प्रयत्न करावे, असं आवाहन ज्येष्ठ भौतिकशास्त्रज्ञ डॉ. DK अस्वाल यांनी केलंय.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पदार्थ विज्ञान विभागाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन करताना ते बोलत होते. या परिषदेत अनेक आंतरराष्ट्रीय शोध निबंध आणि प्रकल्प सादर होणार आहेत. आज सुरू झालेली ही परिषद येत्या 30 तारखेला संपणार आहे. रायगड जिल्ह्यात पोलादपूरजवळ आंबेनळी घाटात खोल दरीत एक गाडी कोसळून झालेल्या अपघातात 2 जण ठार तर 4 जण जखमी झाले. आंबेनळी घाटातून महाबळेश्वरकडे जाताना फोर्ड फिएस्टा या गाडीचा अवघड वळणावर अपघात होऊन सुमारे 600 फूट खोल दरीत ती कोसळली होती. तब्बल 24 तासानंतर या अपघातातल्या जखमींना दरीतून बाहेर काढण्यात आलं. दुसऱ्या एका अपघातात सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर मोहोळ तालुक्यातल्या वडाचीवाडी गावाजवळ आज पहाटे खासगी बस आणि तेलाच्या टँकरच्या धडकेत दोन्ही वाहन चालकांचा जागीच मृत्यू झालाय. बसमधले इतर 6 प्रवासी जखमी झालेत. सोलापूरहून पुण्याकडे जाणाऱ्या खासगी बस चालकाचा गाडीवरून नियंत्रण सुटल्यामुळे विरुद्ध दिशेनं येणाऱ्या टँकरवर जाऊन ही बस धडकली होती. हवामान. मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे, तर राज्यात सर्वात कमी तापमान नांदेड इथे 7 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं आहे. येत्या 36 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे. तापमान सेल्सिअस अंशांमध्ये मुंबई कमाल 34, किमान 13, नागपूर 31 आणि 10, पुणे 30 आणि 9, औरंगाबाद 33 आणि 11, नाशिक 31 आणि 10, कोल्हापूर 31 आणि 16, रत्नागिरी 36 आणि 18, सोलापूर 34 आणि 12 आणि अमरावती कमाल 31 आणि किमान 13. ठळक बातम्या पुन्हा एकदा. वार्षिक 10 लाखाहून अधिक करपात्र उत्पन्न असलेल्यांना यापुढे सवलतीच्या दरात गॅस न देण्याचा केंद्राचा निर्णय. राज्यात लवकरच तेल शुद्धीकरण प्रकल्प सुरू करण्याची पेट्रोलियम राज्यमंत्र्यांची घोषणा. मुंबई पोलीस सेवा लवकरच आधुनिक होणार, पोलिसांना कायमस्वरूपी घरं देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील. राष्ट्रीय तपास संस्थेचं काम प्रशंसनीय असल्याचं राजनाथ सिंग यांचं प्रतिपादन. संसदेच्या आगामी अधिवेशनात वस्तू आणि सेवा कर विधेयक निश्चित मार्गी लागणार अशी अरुण जेटली यांची ग्वाही. आणि गुंतवणूकदारांना फसवणाऱ्या समृद्ध जीवन कंपनीचा मालक महेश मोतेवारला अटक. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.